आज आपण बनवणार आहोत चिकन पुलाव। तुम्ही एकदा हा पुलाव नक्की ट्राय करा। बिर्याणीला सुद्धा विसराल आणि बिर्याणी इतके आपल्याला तयारी सुद्धा करावी लागत नाही पुलाव बनवण्यासाठी। झटपट असा आपला हा चिकन पुलाव तयार होतो। तर चला मग आता आपण चिकन पुलाव बनवायला सुरुवात करूया। मी इथं अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे। ते स्वच्छ धुवून आपण त्यामध्ये आता मसाले घालून घेऊया। यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा चिकन मसाला, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, पाव चमचा हळद, 1 चमचा आलं लसूण मसाला घालायचा आहे आणि अर्ध्या लिंबूचा रस इथं मी घातलेला आहे। आता ह्यामध्येच आपण 1 चमचा लाल तिखट घालून घेऊया आणि अर्धी वाटी दही घालून घ्यायचं आहे। हे मसाले आपण सगळे चिकनमध्ये व्यवस्थित लावून घेऊया। हे आता मसाले सगळे व्यवस्थित लावून झालेले आहेत, तर आपण आता हे मॅरिनेशनसाठी 1 तासासाठी ठेवून देऊया। आता इथं मी बिर्याणी तांदूळ घेतलेले आहेत। आपल्याला जेवढे चिकन घेतलेले आहे तेवढेच तांदूळ इथं घ्यायचे आहेत। तुम्ही थोडे कमी जास्त करू शकता। हे आता आपण स्वच्छ धुवून घेऊया आणि हे अर्ध्या तासासाठी तांदूळ भिजण्यासाठी आपण ठेवून द्यायचे आहेत आणि आपण अर्ध्या तासानंतर हे करायला घेणार आहोत। आता चिकन पण आपलं मॅरिनेशन झालेलं आहे, तर आता आपण करायला घेऊया। इथं मी खडे मसाले घेतलेले आहेत। 1 तुकडा दालचिनीचा, 2 मोठी वेलची, 4 छोटी वेलची, 1 तुकडा चक्री फूल, 2 तेजपत्ते, 5 ते 6 काळी मिरी आणि 4 लवंग घेतलेले आहेत। आता एका कढईमध्ये आपण 1.5 चमचा तेल घालून घेऊया आणि त्यामध्ये 1.5 चमचा तूप घालून घेऊया। इथं तुम्ही एकच वापरलं तेल किंवा तूप तरी चालेल। यामध्ये आपण 1 चमचा जिरे आणि खडे मसाले घालून घेऊया। ते आपण 30 ते 40 सेकंद भाजून घेऊया। त्यानंतर 3 मोठे कांदे घालून आपण हे भाजून घेऊया। हे मी स्लाइस बारीक केलेले आहेत कांद्याच्या। हे आपल्याला एकदम गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण ह्यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालून घेऊया। ती पण आपण कांद्याबरोबर चांगली भाजून घ्यायची आहे। आता ह्यामध्ये 2 मीडियम साईजचे टोमॅटो मी घातलेले आहेत। ते आपण बारीक स्लाइस केलेले आहेत। हे आपल्याला जास्त भाजायचे नाहीत, 1 मिनिटासाठी आपण हे तेलामध्ये परतवून घेणार आहोत। हे आता टोमॅटो चांगला भाजलेला आहे, तर आता ह्यामध्ये अर्धा चमचा लाल मिर्च पावडर, अर्धा चमचा धने जिरे पूड आणि पाव चमचा हळद घातलेली आहे। हे मसाले आपण कांद्यामध्ये मिक्स करून घेऊया। आता ह्यामध्ये आपण मॅरिनेट केलेलं चिकन घालून घेऊया आणि चिकन पण आपण या मसाल्यामध्ये भाजून घेऊया। हे आपल्याला कमी गॅसवर भाजायचं आहे, कारण आपण ह्यामध्ये दही घातलेलं आहे, त्यामुळे आपण इथं गॅस कमी करून घ्यायचा। हे व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स केल्यानंतर आपण हे 10 मिनिटासाठी शिजवून घेणार आहोत। आता 10 मिनिटांनंतर आपण चेक करून घेऊया। आपलं चिकन आता अर्धं शिजलेलं आहे। ह्यामध्ये आपण वरून पाणी घातलेलं नाही, चिकनला पाणी सुटतं, त्यामुळे इथं आपण पाणी वरून चिकन शिजण्यासाठी घालायचं नाही आहे। आता ह्यामध्ये आपण तांदूळ घालून घेऊया। तांदळातलं पाणी काढून आपण इथं तांदूळ फक्त घालून घेऊया। आता ह्यामध्येच आपण जेवढे तांदूळ घेतलेले तेवढेच आपल्याला पाणी घ्यायचं आहे, पण पाणी आपण हे उकळून घेणार आहोत। इथं आपण तांदूळ मिक्स करून घेऊया आणि ते उकळलेलं पाणी ह्यामध्ये घालून घेऊया।
इथं मी 1.5 वाटी तांदूळ घेतलेला, त्यामुळे मी इथं 1.5 वाटीच पाणी उकळवून घेतलेलं आहे. एवढं शिजण्यासाठी पुरेसं होतं. आपण तांदूळ भिजवलेला असतो त्यामुळे. आणि चिकनचं पाणी चिकनसाठी पुरेसं असतं शिजण्यासाठी, त्यामुळे आपण तेवढंच पाणी घालायचं. ह्यामध्ये वरून हिरवी मिरची, कोथिंबीर आणि चवीनुसार आपण मीठ घालून घेऊया. मीठ आपण चिकनला घातलेलं, त्यामुळे चवीनुसारच आपल्याला इथं मीठ घालून घ्यायचं आहे. आता ह्याला उकळी आलेली आहे, तर आपण गॅस कमी करून घेऊया आणि 15 मिनिटासाठी गॅस कमी करून भात आपण शिजवून घेऊया. आता 15 मिनिटानंतर आपण एकदा चेक करून बघायचा. तर आपला भात झालेला आहे. आपण आता गॅस बंद करून घेऊया आणि हा थोडा थंड करून घेऊया, म्हणजे मसाले सगळे या भातामध्ये मुरतील. आपण हा झाकून तसाच ठेवूया. आता भात इथं आपण थंड करून घेतलेला आहे. आपला आता पुलाव तयार झालेला आहे. तर तुम्ही हा गरम गरम सर्व करू शकता. एकदम आपला पुलाव हा सुटसुटीत आणि मोकळा झालेला आहे आणि चिकन सुद्धा छान शिजलेलं आहे. तर आता आपण हा थंड करून सगळा मिक्स करून घ्यायचा, म्हणजे एकदम सुटसुटीत आपला पुलाव तयार होईल. तर आता आपण ह्याची प्लेटिंग करून घेऊया. हा तुम्ही भात रायत्यासोबत सर्व करू शकता आणि हा बिर्याणीपेक्षा पण खूप छान लागतो आणि झटपट तयार होतो. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.